पॉक्सो हा कायदा नेमका काय आहे? लैंगिक भावनेने तिला टच करणं, तिच्या शरीराच्या कुठल्याही भागाला टच करणं म्हणजे सेक्शुअल असल्ट आहे. 18 वर्षाखालचा मुलगा असू दे, त्याच्यावर जरी अननॅचरल सेक्स किंवा अशा प्रकारची सेक्शुअल असल्ट झालेला असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा पोक्सो कायदा लागू होतो. नवरा बायकोचा वाद आहे तर तिला मुलीला त्याने काहीतरी केलं म्हणून त्याला आतमध्ये टाकायचं. फक्त कायद्यावर बोट ठेवून चालणार नाहीये. आत्ताची परिस्थिती बदलली. आरोपीला त्याचं निर्दोषत्व सिद्ध करणं हे खूप कठीण आहे. मालेगावची जी घटना घडली त्याच्यामध्ये जामीन मिळणं म्हणजे नाहीच मिळणार. तिला 16 वर्षाची असताना तिच्यावर काय अत्याचार वगैरे झालेले आहे आणि तिला 20व्या वर्षी ते आठवलं तरी सुद्धा ती तक्रार देऊ शकते. पॉक्सो कायद्यामध्ये गुन्हा नोंदवताना पोलिसांनी कोणत्या गोष्टीची खबरदारी घेतली पाहिजे? कोणाचीही आयडेंटिटी डिस्क्लोज होता कामा नये. खरी चौकशी जी म्हणतात ती त्या कुठल्याही दबाव विरहित अशी तिची झाली पाहिजे. मेडिकल तपासणी पीडितेची त्याचबरोबर आरोपीची सुद्धा मेडिकल तपासणी तात्काळ होणं गरजेचं आहे. पीडितेची चौकशी किंवा कोर्टामध्ये त्यांना उपस्थिती ही कशा पद्धतीने गोपनीय ठेवली जाते? साक्षीदार कोर्टात येते त्यावेळेला सुद्धा तिचं आणि आरोपीचं कुठे नजरानजर झाली नाही पाहिजे, जेणेकरून तिच्या मनावर दडपण येईल. स्पेशल चाइल्डच्या प्रकरणांमध्ये हे कशा पद्धतीने हँडल केलं जातं? हे बाकीचा जनप्रक्षोभ उसळतो, म्हणजे मोर्चे निघतात आणि ह्याच्यामध्ये अनावधानाने कुठेतरी ते पीडितेची डिस्क्लोज होते आयडेंटिटी. प्रकरणांची फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये सुनावणी कशा पद्धतीची होते? 6 महिन्याच्या कालावधीमध्ये सुद्धा त्याला नाही मिळू शकतो, 4 महिन्याच्या कालावधीमध्ये सुद्धा मिळू शकतो. आणि जास्तीत जास्त फाशी मुलींच्या तुलनेत मुलांची प्रकरणं खूप कमी समोर येतात. पॉक्सो कायदा लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या संरक्षणासाठी तयार केलेला हा कायदा. आपल्या आसपास पॉक्सोची आपण अनेक प्रकरणं पाहतो, परंतु बऱ्याचदा या कायद्याविषयी माहिती नसणं किंवा माहितीची कमतरता असणं यामुळे अनेक चुकीच्या गोष्टी घडतात किंवा या कायद्याचा गैरफायदा देखील घेतला जातो. याच कायद्याविषयी आपण कायद्याचा पंचनामा या सिरीजमधून आपण अधिक माहिती घेणार आहोत. मी अक्षता आणि माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट शुभांगी परुळेकर मॅडम. मॅम, खूप खूप स्वागत आहे तुमचं कायद्याचा पंचनामा या सिरीजमध्ये. मला सांगाल, पॉक्सो हा कायदा नेमका काय आहे आणि तो का लागू करण्यात आला होता? पोक्सो कायदा म्हणजे लहान बालकांवरचं लैंगिक अत्याचाराच्या संदर्भातल्या ज्या घटना भयानक वाढत गेल्या त्याच्यानंतर त्या घटनेला आटोक्यात म्हणजे त्या प्रकरणांना आटोक्यात आणण्यासाठी हा कायद्याची निर्मिती केलेली आहे. म्हणजे थोडक्यात लैंगिक अत्याचारापासून संरक्षण बालकांना मिळावं यासाठी या पोक्सोच्या कायद्याची निर्मिती 2012ला झालेली आहे. पॉक्सो कायद्यामध्ये कोणकोणत्या गुन्ह्यांना कव्हर केलं जातं? पोक्सो कायद्यामध्ये आता म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर चाइल्ड पोर्नोग्राफी आहे, सेक्शुअल असल्ट आहे, पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असल्ट आहे. त्याच्यानंतर ह्या घटनेला मदत करणारे जे असतात त्यांना सुद्धा अबेटमेंटच्या ह्याच्यामध्ये घेतलं जातं, म्हणजे त्याच्यावर सुद्धा कठोर कारवाई होते. त्यामुळे बरेच कायदा छोटा आहे पण त्याच्यामध्ये बरेच सेक्शन्स आहेत जेणेकरून लैंगिक अत्याचारापासून म्हणजे कुठल्याही प्रकारचं लैंगिक अत्याचार असेल म्हणजे फिल्म दाखवणं पोर्नोग्राफी किंवा त्या चाइल्डचा यूज करणं पोर्नोग्राफीमध्ये हे सुद्धा लैंगिक अत्याचाराच्या संज्ञेमध्ये येतं. त्यामुळे लैंगिक अत्याचार आणि एखाद्याला म्हणजे एखाद्या अल्पवयीन मुलीला फॉलो करणं वगैरे म्हणतो ना आपण, म्हणजे बघणं किंवा एखादं काहीतरी म्हणजे आपला सेक्शुअल पार्ट दाखवणं अशा स्वरूपाचे म्हणजे सेक्शन्स भरपूर आहेत त्याच्यामध्ये, जेणेकरून अशा प्रकारचा लैंगिक अत्याचार आटोक्यात आणता येईल यासाठी ती कायद्याची निर्मिती 2012ला झालेली आहे. त्याच्यानंतर बऱ्याच त्याच्यामध्ये अमेंडमेंट पण झाल्या, म्हणजे 2019ला सुद्धा अमेंडमेंट झाली. निर्भयाची घटना घडल्यानंतर अमेंडमेंट झाल्या, म्हणजे कठोर पावलं वेळोवेळी उचलायला लागली सरकारला अशा अमेंडमेंट करून ते आटोक्यात आणण्यासाठी. पॉक्सो कायद्यामध्ये गुन्हा नोंदवताना पोलिसांनी कोणत्या गोष्टी म्हणजे कोणती प्रक्रिया पाळली पाहिजे किंवा कोणत्या गोष्टीची खबरदारी घेतली पाहिजे? मुळात म्हणजे गुन्हा घडलेला आहे तर तात्काळ FIR रजिस्टर करणं आणि घटनेची शहानिशा करून तात्काळ FIR रजिस्टर करणं हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे अशी की जी पीडित व्यक्ती असेल, बालक असू दे किंवा बालिका असू दे, तिची मेडिकल तपासणी, आरोपीची मेडिकल तपासणी हे अतिशय म्हणजे जलद गतीने होणं खूप गरजेचं आहे. नाहीतर मग तो जो मेडिकल एव्हिडन्स असतो, पुरावा असतो, तो नष्ट होण्याची भीती असते. त्यामुळे मेडिकल तपासणी पीडितेची त्याचबरोबर आरोपीची सुद्धा मेडिकल तपासणी तात्काळ होणं गरजेचं आहे. आता पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करताना कोणती कलमं जी आहे ती महत्त्वाची आहे ती लागू करणं?
आता ह्याच्यामध्ये जशी घटना घडलेली असेल त्याप्रमाणे, जसं पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असल्ट म्हणजे रेप आहे, पूर्णपणे रेप झालेला आहे, मग त्याच्यामध्ये सेक्शन 3 येतो. त्याच्यानंतर पुढे फक्त म्हणजे रेप करण्याचा अटेम्प्ट केलेला आहे, मग सेक्शन 7-8 किंवा एक सेक्शुअल इंटेंटने म्हणजे लैंगिक भावनेने तिला टच करणं, तिच्या शरीराच्या कुठल्याही भागाला टच करणं म्हणजे सेक्शुअल असल्ट आहे. त्याच्यानंतर तिला तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारचं वर्तन करणं म्हणजे आपल्या शरीराचा कुठलाही भाग दाखवणं किंवा काही म्हणजे आविर्भाव करणं, तर ह्याच्यामध्ये ते सेक्शन 7-8 8-12 आहे. तर अशीच प्रकारची कलमं आहेत. आणि त्याच्यानंतर आता मी जसं म्हटलं तसं पोर्नोग्राफीमध्ये त्या चाइल्डचा यूज करणं, अशा प्रकारचे व्हिडिओ रील्स बनवण्यासाठी त्याच्या जाहिरातमध्ये सुद्धा त्या चाइल्डचा यूज केलेला असेल बालकाचा, तर तो सुद्धा एक आहे. आणि अशी घटना करण्यासाठी प्रवृत्त करणं एखाद्याला, अबेटमेंट म्हणतो जसं, की त्याला सुद्धा ते ह्या पोक्सोच्या कायद्यामध्ये त्याचा अंतर्भाव केलेला आहे. त्यामुळे सेक्शन्स भरपूर आहेत. पुरेपूर म्हणजे सरकारने त्या कायदा फॉर्म करताना पुरेपूर त्याची काळजी घेतलेली आहे. म्हणजे ते सेक्शन प्रमाणे आणि त्या प्रत्येक सेक्शन प्रमाणे जेवढं ॲग्रिवेटेड फॉर्म आहे, जेवढं गंभीर स्वरूप आहे त्या एखाद्या कृत्याचं, त्याप्रमाणे त्याला पनिशमेंटचे सेक्शन्स आहेत. आता अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये वैद्यकीय तपासणीची प्रक्रिया कशा पद्धतीची असते आणि ती किती लवकरात लवकर करणं कायद्यानं बंधनकारक असतं? आता जसं आत्ता मी म्हटलं त्याप्रमाणे एखादी घटना घडली म्हणजे ती पोक्सोच्या अंतर्गत येत असेल आणि रेप सारखी घटना घडली, तर त्याच्यामध्ये मेडिकल रिपोर्ट्स हे खूप क्रुशल इव्हिडन्स असतो. म्हणजे तिच्यावर अत्याचार झालाय हे सिद्ध कधी होतं, तिचा जबाब तर असतोच, पण मेडिकलला कोरॉबरेशन पण मिळालं पाहिजे. त्यासाठी मेडिकल तपासणी आरोपीची सुद्धा जर त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवलं असेल तर ते आरोपीच्या मेडिकल तपासणीवरून ते सिद्ध होऊ शकतं की त्याच्या अंगावर काही जखमा नाही आहेत, त्याच्यावर कुठल्या कपड्यांवर डाग नाही आहेत, ब्लड किंवा इतर कुठले डाग नाही आहेत, तर मग तो त्याचं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी आरोपीला सुद्धा त्याची मदत होते. त्यामुळे फक्त व्हिक्टीमच्या दृष्टीने न बघता तर व्हिक्टीम आणि आरोपी या दोघांचीही मेडिकल एक्झामिनेशन तात्काळ करणं गरजेचं आहे. म्हणजे FIR रजिस्टर झाल्यानंतर आणि रजिस्टर होण्यापूर्वी सुद्धा जर एखादी घटना घडलेली असेल तर तात्काळ तिला मेडिकल तपासणीला नेणं खूप गरजेचं आहे. कारण मेडिकल एव्हिडन्स नष्ट होऊ शकतो. म्हणजे पुढे जाऊन जेव्हा आपण DNA रिपोर्ट किंवा FSL रिपोर्ट बघतो तर ते जर इनकन्क्लुझिव्ह स्वरूपात आले तर त्याचा फायदा आरोपीला होऊ शकतो. म्हणून ती मेडिकल तपासणी खूप गरजेची आहे याच्यामध्ये. आता अशा प्रकरणांमध्ये तपास करताना चाइल्ड फ्रेंडली प्रक्रिया कशा पद्धतीने सुनिश्चित केली जाते? आता चाइल्ड फ्रेंडली प्रक्रिया म्हणजे असं आहे की प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एक निर्भया कक्ष असतो, ज्याच्या भिंती अशा गुलाबी कलरच्या वगैरे असं, म्हणजे त्याच्यात रूल्समध्ये हे सगळं आहे लिहिलेलं, पोक्सोचे जे रूल्स आहेत. तर त्याच्यामध्ये चाइल्ड फ्रेंडली म्हणजे एकतर महिला जो PSI महिला PSI पोलीस अधिकारी जी आहे, तर तिने तिचा जबाब नोंद त्या पीडितेकडे सगळी घटनेबाबत चौकशी केली पाहिजे, तिचा जबाब तिने नोंदवला पाहिजे. आणि जर महिला पोलीस अधिकारी नसेल तर मग पोक्सो अंतर्गत प्रशिक्षण घेतलेला जो मेल कर्मचारी असतो, पुरुष कर्मचारी, तो सुद्धा हे करू शकतो. आणि चाइल्ड फ्रेंडली म्हणजे एक सेपरेट दालन असतं त्यांच्यासाठी. तसं हे गव्हर्नमेंट सरकारने बरेच रूल्समध्ये हे सगळं नॉर्म्स दिलेले आहेत, घालून दिलेले नियम आहेत. त्याप्रमाणे पोलीस स्टेशनला असे कक्ष असलाच पाहिजे की जेणेकरून ती म्हणजे बिनधास्तपणे सांगू शकेल की माझ्यावर काय घडलेलं आहे, माझ्या बाबतीत काय घडलेलं. खरी चौकशी जी म्हणतात ती त्या कुठल्याही दबाव विरहित अशी तिची झाली पाहिजे. तर त्यामुळे ते तर असतंच. म्हणजे पोलीस स्टेशनला हे सगळं तरतुदीची म्हणजे हे केलं असलं पाहिजे, इम्प्लिमेंटेशन झालेलं असलं पाहिजे. त्याचप्रमाणे जेव्हा ती साक्ष द्यायला, आरोपी विरुद्ध साक्ष द्यायला कोर्टात येते त्यावेळेला सुद्धा तिचं आणि आरोपीचं कुठे नजरानजर झाली नाही पाहिजे, जेणेकरून तिच्या मनावर दडपण येईल किंवा असं म्हणजे हाच तो आरोपी, किंवा तिला ती घटना पूर्ण म्हणजे जिच्या मनावर जी कोरली गेली आहे त्याबाबत ती खूप म्हणजे भीती वाटू शकेल तिला कोर्टात सुद्धा. तर त्यामुळे तिला वेगळ्या सेपरेट कक्षामध्ये बसवलं जातं. त्याच्यानंतर जेव्हा तिची साक्ष घेतली जाते तेव्हा कोर्टामध्ये एक पडदा जसं म्हणजे ती आरोपीला बघू शकणार नाही अशा स्वरूपाने तो लावला जातो. म्हणजे पार्टिशन असतं ते तयार केलं जातं. त्यामुळे ह्या संपूर्ण ह्याच्यामध्ये पीडितेच्या मानसिक ह्याची स्वास्थ्याची खूप काळजी घेतली जाते. आणि तशा तरतुदी कायद्यामध्ये सुद्धा आहेत, तसे नियम सुद्धा आहेत.
अशा प्रकरणांच्या मध्ये मुलीचे किंवा मुलाचं स्टेटमेंट कशा पद्धतीने नोंदवलं जातं किंवा कोणती काळजी घेतली जाते? आता जसं मी सांगितलं तसं महिला पोलीस अधिकाऱ्यांनी हे नोंदवणं खूप गरजेचं आहे. तशी हं. तरतूद आहे कायद्यामध्ये. तर जी महिला पोलीस अधिकारी नसेल तर दुसरा पोलीस अधिकारी ज्याचं कायद्याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे हं. तो नोंदवू शकतो. त्याच्यानंतर महत्त्वाचा उद्देश असा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तिचं 161चा जबाब म्हणजे जो पोलिसांसमोरचा जबाब आणि त्याशिवायही मॅजिस्ट्रेट समोर 164चा जबाब ज्याला आपण म्हणतो, तर तो सुद्धा म्हणजे नोंदवणं खूप गरजेचं आहे. कारण पुढे जाऊन म्हणजे जर त्यांच्यामध्ये काही समझोता झाला, तडजोड झाली तर त्याला एक म्हणजे एक सरकार पक्षाला तो एक आधार मिळू शकतो, की 164च्या जबाबानुसार तू मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये हे सांगितलं होतं साहेबांना, म्हणजे तो एक आधार मिळू शकतो. हं. त्याच्यानंतर ऑडिओ व्हिडिओग्राफी पण केली जाते, व्हिडिओ रेकॉर्डिंग तिच्या स्टेटमेंटचं केलं जातं. जेणेकरून पुढे जाऊन त्यांच्यात काय म्हणजे आता जसं म्हटलं समझोता झाला तर ते एक एक सबळ पुरावा ठरू शकतो, की बुवा तेव्हा अशी घटना घडली होती आणि त्याबद्दल तू हे सांगितलं होतंस. आता तर पॉक्सोच्या प्रकरणांमध्ये हं. पीडितेची चौकशी किंवा कोर्टामध्ये त्यांना उपस्थिती ही कशा पद्धतीनं गोपनीय ठेवली जाते? मुळात म्हणजे तिचं जेव्हा ही सगळी प्रक्रिया चालू असते, तेव्हा आरोपी तिला दिसला नाही पाहिजे, अशा स्वरूपाचं वातावरण म्हणजे आता ते म्हटलं जसं ते स्पेशल दालनामध्ये त्यांची सगळी चौकशी होते. तिला आरोपी दिसणारच नाही, हं. अशा ही काळजी पोलिसांनी घेणं गरजेचं आहे. आणि जेव्हा ती कोर्टामध्ये साक्ष द्यायला येते, तेव्हा सुद्धा हे मी आता म्हटल्याप्रमाणे पडदा वगैरे ते असतं. तिला दुसऱ्या दाराने सुद्धा आणलं जातं. त्याच्यानंतर तिला केबिनमध्ये साहेबांच्या केबिनमध्ये बसून तिची साक्ष नोंदवली जाते. हं. आणि म्हणजे तो थोडक्यात तिला आरोपी दिसलाच नाही पाहिजे. ती दबावविरहित तिच्याबद्दल जे काय घडलंय ते खरी घटना ही कोर्टाला सांगू शकेल. अशा प्रकारचे वातावरण स्पेशल कोर्टामध्ये आणि इन कॅमेरा हे सगळं होतं रेकॉर्डिंग. इन कॅमेरा रेकॉर्डिंग म्हणजे बाहेरचा कुठलाही वकील वकील. किंवा क्लायंट असतील, हे बाहेरचं कुठलीही व्यक्ती कोर्टामध्ये बसू शकत नाही जेव्हा हं. हे ह्या अशा इन कॅमेरा प्रकरणांची. रेकॉर्डिंग चालू असतं ह्याचं म्हणजे घटनेचं, केसचं. त्यामुळे अशी एक आहे म्हणजे हे सगळं आणि कायद्यामध्येच आहेत तरतुदी. त्या राबवल्या पण जातात तेवढ्याच इफेक्टिव्ह प्रमाणे पणे राबवल्या जातात पोलिसांच्या लेव्हलवर सुद्धा आणि कोर्टाच्या लेव्हलवर सुद्धा. आता पॉस्कोमध्ये हं, जर चाइल्ड हा नॉर्मल असेल म्हणजे मुलगा हं, असेल किंवा मुलगी असेल हा हं, नॉर्मल असेल तर त्याची साक्ष नोंदवता येते. हं, परंतु स्पेशल चाइल्डच्या प्रकरणांमध्ये हे हं. कशा पद्धतीने हँडल केलं जातं? तर आता त्याच्यामध्ये असं आहे त्याच्यात तरतूद आहे की ट्रान्सलेटर, इंटरप्रिटर हा त्याचा जबाब घेतो हं. आणि जेव्हा कोर्टामध्ये साक्ष असते, तेव्हा मग तो ट्रान्सलेटर आणि इंटरप्रिटर उपस्थित असणं गरजेचं आहे. तो जो पीडित व्यक्ती मुलगा किंवा मुलगी असेल, त्याने सांगितलेलं जे म्हणजे प्रश्नांना जो उत्तरं देतोय, तर त्याचं उत्तर कुठल्या प्रकारचं म्हणजे कुठल्या लँग्वेजमध्ये त्यांच्या लँग्वेजमध्ये हं, ते हं. सांगू शकतात. म्हणजे त्यांच्याकडे ते क्वालिफाईड असले पाहिजेत, गव्हर्नमेंट क्वालिफाईड, गव्हर्नमेंट सर्टिफिकेशन असलं पाहिजे त्यांचं. असं ट्रान्सलेटर आणि इंटरप्रिटर देण्याची सोय आहे. आता पॉस्को कायद्याअंतर्गत पीडितेला मुलगा असेल किंवा मुलगी असेल किंवा त्यांच्या कुटुंबाला कोणते अधिकार दिले गेले आहेत? मुळात म्हणजे आता घटना घडली आहे, हं. त्याच्यानंतर इथूनच सुरुवात होते खरी, की तिची आयडेंटिटी, हं. कोणाचीही आयडेंटिटी डिस्क्लोज होता कामा नये. हं. हे कायद्याचं म्हणजे ठरवून दिलेलं आहे हे, कायद्यामध्येच आहे. वेळोवेळी उच्च न्यायालयाने आणि सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावर वेगवेगळे निकाल दिलेले आहेत. पण आता होतंय काय, की एखादी घटना घडली, की त्या पीडिता आणि पीडित व्यक्ती आणि तिचे घरचे राहिले बाजूला, हं. हे बाकीचाच जनप्रक्षोभ उसळतो. हो. म्हणजे मोर्चे निघतात आणि ह्याच्यामध्ये अनावधानाने कुठेतरी ते पीडितेची डिस्क्लोज होते आयडेंटिटी. आयडेंटिटी. तर ते खूप टाळलं पाहिजे. म्हणजे प्रसारमाध्यमांचं सुद्धा त्याच्यावर खूप जबाबदारी आहे प्रसारमाध्यमांवर. हं. म्हणजे न्याय तर मिळवून द्यायचा आहे आपल्याला तिला. तिच्यावर अन्याय होऊनच द्यायचा नाही. मग त्याला आहे ना ठराविक कायद्याची चौकट आहे. त्या चौकटीतूनच केलं पाहिजे ते. हं. अशा प्रकरणांमध्ये आरोपीला जामीन मिळण्याचे कोणते निकष आहेत? आता ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, पोक्सो कायद्यामध्ये प्रिझम्पशन आहे. प्रिझम्पशन म्हणजे काय, त्याला मराठीत गृहीतक म्हणतात. गृहीतक म्हणजे काय, कोर्ट धरून चालतं की अशा प्रकारची घटना घडलेली आहे. हं. आता ते जे प्रिझम्पशन आहे ते आम्हाला म्हणजे आरोपीच्या वकिलांना प्रिझम्पशन ते कसं खोटं आहे हे सिद्ध करून द्यायचं असतं. म्हणून प्रिझम्पशन ज्या कायद्यामध्ये असतं त्या कायद्यांच्या अंतर्गत केसेस चालवणं खूप डिफिकल्ट असतं. तीच गोष्ट जामिनाला पण लागू होते. म्हणजे त्याच्यामध्ये जामीन मिळणं कठीण आहे. जर प्रायमा फेसी दिसतंय की ह्याच्यामध्ये पीडितेवर अत्याचार झालाय आणि न मिळण्यामागचं कारण महत्त्वाचं असं असतं की पीडिता जी आहे ती जिवंत आहे.
ती म्हणजे समाजात वावरते आणि ह्याला जर आरोपीला जर बेजामीन दिला तर तो पुढे जाऊन तिच्यावर म्हणजे दबाव आणू शकतो, कुठल्याही प्रकारे दबाव आणू शकतो. त्यामुळे जामीन मिळणं याच्यामध्ये कठीण असतं. म्हणजे अगदी आता जसं मालेगावची जशी घटना घडली त्याच्यामध्ये जामीन मिळणं म्हणजे नाहीच मिळणार असं आहे, कारण ती जेन्युइन घटना आहे. पण दुसऱ्या अशा केसेस पण म्हणजे आम्ही जसं हँडल करतो की बऱ्याचशा केसेस अशा असतात की लव्ह अफेअर, प्रेम प्रकरणातून झालेले गुन्हे असतात. 16-17 वर्षाच्या मुलीला माहित नसतं की म्हणजे अशा प्रकारे पोक्सोचा कायदा आहे, किंवा तो 22 वर्षाचा तिचा कोण बॉयफ्रेंड असतो त्याला माहिती नसतं पोक्सो कायदा आहे. मग दोघे पळून जातात, मग ते होतं सगळं, मग पोलीस आणतात, मग शेवटी पोक्सो कायदा लागतो. आता ह्याच्यामध्ये भरडलं कोण जातं? तो जो मुलगा आहे जो 21-22 वर्षाचा आहे तो भरडला जातो, कारण त्याला हे पोक्सोच्या तरतुदी माहिती नाहीयेत. आणि या मुलगीचं वय, एज ऑफ अंडरस्टँडिंग हा एक प्रकार आहे की अशा केसेसमध्ये बेल जामीन होतो, कारण कोर्ट सुद्धा धरून चालतं की हे काय ठीक आहे, हिला कळतंय सगळं आणि ही स्वतःच्या इच्छेनेच गेलेली आहे, म्हणजे कन्सेंट आहे तिची. असं लहान मुलींच्या बाबतीत म्हणता येणार नाही. त्यामुळे अशा केसेसमध्ये जामीन मिळणं, ज्या आता मालेगाव सारख्या, एकदम कठीण आहे, म्हणजे नाहीच मिळत. कोर्ट पण तेवढं भान ठेवून तसा निर्णय देतो. पॉस्को प्रकरणांची फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये सुनावणी कशा पद्धतीची होते किंवा अशी प्रकरणं कोर्टामध्ये किती वेगानं होणं गरजेचं आहे? फास्ट्रॅक कोर्टाला माझ्या माहितीप्रमाणे 1 वर्षाची मुदत दिलेली आहे. फास्ट्रॅक कोर्ट मुळात त्याच्यासाठीच, म्हणजे असे संवेदनशील गुन्हे जे आहेत त्याच्यासाठीच निर्माण केलेले आहे महाराष्ट्र सरकारने. तर फास्ट्रॅक कोर्टामध्ये 1 वर्षाची मुदत आहे. पण असं आता जसं हे आहेत प्रकरणं आहेत निर्भया किंवा हे, तर त्याच्यामध्ये जनप्रक्षोभ जास्तच उसळलेला आहे. मग ते बघता त्यांचं पोक्सोच्या कायद्यामध्ये फार कमी हे असतात, म्हणजे साक्षीदार पण कमी असतात आणि खूप छोटं तपास असतो, म्हणजे तो लिमिटेड असतो. त्यामुळे 6 महिन्याच्या कालावधीमध्ये सुद्धा त्याला नाही मिळू शकतो, 4 महिन्याच्या कालावधीमध्ये सुद्धा मिळू शकतो. म्हणजे जसं कोर्टाकडे जसा लोड आहे त्याप्रमाणे ते काम करतात असं. आता पॉस्को हा कायदा फक्त मुलींसाठीच आहे का? आणि जर म्हणजे मुलांचा आकडा असेल तर तो कितपत प्रकरणं अशी आहे की जी समोर आली आहेत? मुलांच्या मुळात म्हणजे पहिलं की 18 वर्षाखालील कोणतंही मूल, म्हणजे तो मुलगा असू दे नाही तर मुलगी असू दे, तर एनी पर्सन असं म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे मुलगा आणि मुलगी दोन्ही आलं. त्यामुळे मुळात हा कायदा दोघांसाठी पण आहे. 18 वर्षाखालचा मुलगा असू दे, त्याच्यावर जरी अननॅचरल सेक्स किंवा अशा प्रकारची सेक्शुअल असल्ट झालेला असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा पोक्सो कायदा लागू होतो. आणि हे बरोबर आहे की मुलींच्या तुलनेत मुलांची प्रकरणं खूप कमी समोर आढळून येतात. येतात, समोर येतात. कारण ते मी जसं म्हटलं की अवेअरनेस खूप कमी आहे या कायद्याचा. म्हणजे अवेअरनेस कमी असल्यामुळेच कदाचित ते पुढे येऊन सांगत नसतील, किंवा एक हे आता मी मुलगा आहे म्हणजे माझ्या हे झालंय असं पण एक थोडं संकोच असावा, हो. म्हणून ही प्रकरणं खूप कमी येतात समोर. आता पॉस्को हा कायदा 2012ला हम्म. अंमलात आणला गेला, परंतु 2019 मध्ये त्याच्यामध्ये बदल झाले. ते बदल कोणत्या स्वरूपाचे होते? बदल म्हणजे पनिशमेंट एकदम स्ट्रिंजंट केली. म्हणजे पूर्वी फाशीची शिक्षा नव्हती, हा. पण आता फाशीची शिक्षा आहे. त्याच्यानंतर कॉम्पेन्सेशन वाढवलं. त्याच्यानंतर आयडेंटिटीच्या संदर्भात सुद्धा काही तरतुदी केलेल्या आहेत. फास्ट ट्रॅक कोर्ट आहेत. त्यामुळे अशी बरीच चांगल्या अमेंडमेंट इथे झालेल्या आहेत. कोणत्याही कायद्यामध्ये जसे फायदे आहेत तसे काही ड्रॉबॅक्स सुद्धा आहेत. पॉस्को कायद्यामध्ये असं काही ड्रॉबॅक्स आहे का, आणि असेल तर कोणते? ड्रॉबॅक्स म्हणजे म्हणजे मी आता इतकी वर्ष प्रॅक्टिस करते क्रिमिनलची, म्हणून मला माहिती आहे की ह्याच्यामध्ये ड्रॉबॅक असा आहे की जरी मुलगी 18 वर्षाच्या खाली असेल तरी आता आपण बघतो सोशल मीडिया किती पॉवरफुल हे आहे, टूल झालेला आहे. सोशल मीडियावर असतात ही मुलं, आणि बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की ज्यांना माहिती आहे. म्हणजे मी जसं म्हटलं की एज ऑफ अंडरस्टँडिंग हा एक फॅक्टर आहे की जो खूप लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आता 16-17 वर्षाची, म्हणजे 15 पासून पुढे बघायला गेलं तर 15-16 वर्षाच्या मुलीला हे सगळ्या गोष्टी माहिती असतात की काय केलं तर काय होईल, हो. कुठले गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतील, हे सगळं माहिती असतं. तरी सुद्धा ती एखादी 16-17 वर्षाची किंवा 15 पासून मी म्हणेन ती पळून गेली बॉयफ्रेंड बरोबर, तर त्याचे गंभीर परिणाम कोण भोगणार आहे? की तो जो 25-30-25 27-28 वर्षाचा जो कोण असेल, तर तो ड्रॉबॅक आहे. पण फक्त आता कसं होतं की ती 18 वर्षाच्या खालची आहे म्हणून मग पोक्सोमध्ये याला अडकवलं, म्हणजे त्याला अरेस्ट केली जाते. पण ह्या 16-17 वर्षाची मुलगी आहे, तिचं काय, म्हणजे तिला एज ऑफ अंडरस्टँडिंग होतं ना. हो. मग हा पोक्सोचा ड्रॉबॅक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टात सुद्धा चालू आहे की म्हणजे त्याच्यामध्ये काही बदल करतील.
एज ऑफ अंडरस्टँडिंग धरून चालायला पाहिजे असं. पण कोर्टाने सुद्धा काही बऱ्याच वेळेला असं मी बघितलेलं आहे की फक्त कायद्यावर बोट ठेवून चालणार नाही आहे. आता आत्ताची परिस्थिती बदलली. त्याच्यामध्ये मृदुला भाटकर साहेबांचं एक चांगलं जजमेंट होतं पूर्वी, आहे म्हणजे ते अजूनही. ते आम्ही बरेचदा वापरतो की काळानुसार हे कायद्याची तरतूद आपण जी आहे ती सोडून चालणार नाहीये. पण काळानुसार बदल झालेला आहे ना. हो. मग तो सुद्धा त्याची सांगड व्यवस्थित घालून मग त्याला शिक्षा द्यायची की सोडायचं हे कोर्टाने ठरवलं पाहिजे. म्हणजे आता लव्ह अफेअर प्रकरणामध्ये त्याचा मुळात काही इंटेंट नाहीये ना तो. त्याच्या मागे काय असं म्हणजे हेतुपुरस्सर त्याने काय त्याला पळवून दिलंय किंवा रेप केला असं नाहीये. ते त्यांचं लव्ह प्रकरण. मग त्याच्यात हा खूप मोठा ड्रॉबॅक मला वाटतो आणि आम्ही ते अनुभव घेतो याचा. इतकी वर्ष आम्हाला हे बघतोय आम्ही की हे असंच चालू आहे. अशा प्रकरणांमध्ये आरोपीला कोणकोणती शिक्षा होते किंवा होऊ शकते? जसं गुन्हा घडलेला असेल त्याप्रमाणे शिक्षेचं स्वरूप आहे. म्हणजे थोडक्यात टच करणं किंवा काही मेसेजेस असे सेक्शुअल इंटेंटने पाठवणं किंवा काही कोणी कॉमेंट पास करणं, असं जर किरकोळ स्वरूपाचं असं जर असेल तर ती तशी शिक्षा, म्हणजे कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त फाशी, अशा स्वरूपाच्या शिक्षा आहेत. त्या त्या गुन्ह्याच्या स्वरूपावर अवलंबून असतात त्या शिक्षा. आता अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये पुराव्यांचा खूप अभाव काही प्रकरणांमध्ये पाहायला मिळतो. पण पुराव्यांमध्ये काही त्रुटी राहिल्या तर केसवरती कशा पद्धतीने परिणाम होतो? नक्कीच परिणाम होतो. पुराव्यांमधल्या त्रुटी म्हणजे थोडक्यात मेडिकल एव्हिडन्स जसं मी म्हटलं तर तो म्हणजे आज गुन्हा रजिस्टर झाला आणि 2 दिवसांनी तुम्ही मेडिकल केली असेल, ती त्रुटी राहणार. त्याच्यानंतर मुलीचा जबाब 164चं स्टेटमेंट घेणं अगदी अनिवार्य आहे, ते जर घेतलं नसेल तर. त्याच्यानंतर अजून काही गुन्ह्याच्या संदर्भातले जे महत्त्वाचे धागेदोरे आहेत ते जर निसटले असतील पोलिसांच्या तपासामध्ये तर त्याचा परिणाम होतो. आणि लव्ह अफेअर आहे, मग लव्ह अफेअरचे काही आरोपीच्या वकिलांनी तसे मुद्दे मांडले कोर्टापुढे आणि कोर्ट जर कन्व्हिन्स झालं की येस दिस इज द केस ऑफ ॲक्विटल, तर मग त्याला ॲक्विटल होऊ शकतं, म्हणजे तो निर्दोष सुटतो. आता बऱ्याचदा पॉस्कोच्या प्रकरणांमध्ये गैरफायदा देखील घेतला जातो या कायद्याचा. तर अशा प्रकरणांची कायदेशीर प्रक्रिया कशा पद्धतीने राबवली जाते? म्हणजे गैरफायदा म्हणजे असंच आहे की जसं आत्ता मी म्हटलं त्याप्रमाणे ती मुलगी फक्त 18 वर्षाच्या खालची आहे म्हणून ती एक केस, म्हणजे आता ती पळून गेली, मग आपलं फॅमिली रेप्युटेशन हे झालं, हॅम्पर झालं. मग ते त्याला जास्तीत जास्त रागापोटी त्याला म्हणजे स्ट्रिंजंट कंडिशन्स पोक्सोमध्ये अडकवणं. त्याच्यानंतर कुठल्या नवरा बायकोचा वाद आहे, तिला मुलीची कस्टडी पाहिजे किंवा काही आहे, तर अशा प्रकारे सुद्धा मुलीला म्हणजे त्याने म्हणजे सेक्शुअल इंटेंटने सेक्शुअल त्याचं म्हणजे काय म्हणता येईल इंटेंट, म्हणजे सेक्शुअल इंटेंटने त्याने टच केला वगैरे तिला. मग थोडक्यात हेच आहे ना, फॉल्स इम्प्लिकेशन म्हणता येईल त्याला. तर अशा प्रकारच्या घटना होतात. म्हणजे नवरा बायकोचा वाद आहे तर तिला मुलीला त्याने काहीतरी केलं म्हणून त्याला आतमध्ये टाकायचं, अशा स्वरूपाचं असतं. म्हणजे ह्याचं तर म्हणजे त्याचा दुरुपयोग आहे हा खरं तर. आता आपण लव्ह मॅरेजच्या प्रकरणांचा उल्लेख केला. लव्ह मॅरेजच्या प्रकरणांमध्ये बऱ्याचदा असं होतं की मुलगा हा सज्ञान असेल आणि मुलगी अल्पवयीन असेल. त्यांनी स्वतःच्या सहमतीने लग्न केलं, त्यांच्यामध्ये संबंध प्रस्थापित झाले, परंतु त्यानंतर पोलिसांची कारवाई होते. म्हणजे मुलीच्या घरचे तक्रार वगैरे करतात आणि पोलिसांची कारवाई होते आणि त्याच्यामध्ये मुलाला जे आहे ते अटक केली जाते आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला जातो. अशा प्रकरणांमध्ये मुलाचे आयुष्य जे आहे ते बऱ्याचदा उद्ध्वस्त होतं. ॲज अ वकील म्हणून कशा पद्धतीने पाहता या प्रकरणांकडे? माझं तर म्हणणं आहे की कोर्टाची जबाबदारी अशी आहे, म्हणजे जेव्हा आम्ही आता केस चालवतो त्या दृष्टीने जर केस व्यवस्थित चालली गेली, त्यांचं प्रेम प्रकरण जे आहे त्या संदर्भातले पुरावे आपण जर कोर्टाला देऊ शकलो आणि मुलीची साक्ष घेताना सुद्धा तर तशा स्वरूपाचं जर काही आपल्याला पॉझिटिव्ह ॲडमिशन्स आल्या तर नक्कीच त्याचा विचार कोर्ट करतं. कोर्ट बरीचशी म्हणजे आता अशी कोर्ट आहेत की जे आता म्हणजे कायद्याची प्रोव्हिजन आणि आत्ताची सद्य परिस्थिती जी आहे समाजातली याची सांगड घालूनच निकाल देतात. त्यामुळे हे सगळं म्हणजे आरोपीच्या वकिलांनी हे सगळं गोष्टी कोर्टाच्या निदर्शनास आणून देणं की कशा प्रकारे मला खोट्या गुन्ह्यात अडकवलेलं आहे, शी वॉज अ कन्सेंटिंग पार्टी, तिची कन्सेंट होती. पण हे सगळं कधी लागू होतं? 16-17 वर्षाची मुलगी 17 वर्षाची वगैरे असेल तरच. अदरवाईज हे 12-13 वर्षाच्या मुलींना हे डिफेन्स असला बचाव लागू होत नाही. तर त्यामुळे अशा प्रकारे जर म्हणजे आरोपीच्या वकिलांनी केस चालवताना तसं सगळे पुरावे दिले पाहिजेत
लव्ह अफेअरचा जर तुम्ही डिफेन्स घेत असाल तर 12-13 वर्षाच्या मुलींना हे असले डिफेन्स चालत नाही. चालत नाही. मग त्यासाठी तुमचा बचाव व्यवस्थित असला पाहिजे. मी का आम्हाला अडकवलेलं आहे केसमध्ये, अशा स्वरूपाचं. आता पॉस्को सारख्या प्रकरणांमध्ये एकदा नाव आलं की आरोपीला आपण निर्दोष आहोत हे सिद्ध करण्याचा चान्स मिळतच नाही. बऱ्याचदा असं सुद्धा होतं की पीडितेसोबत घटना ही काही दिवसांपूर्वी घडली असेल, परंतु तिनं काही महिन्यानंतर किंवा काही वर्षानंतर तक्रार दाखल केली तरी सुद्धा आरोपीवरती तशा पद्धतीनं कारवाई होते. हो, नक्कीच. घटनेच्या वेळेला जर पीडिता अल्पवयीन असेल तर पोक्सो कायदा लागू होतोच. मग तिने जर तिला 16 वर्षाची असताना तिच्यावर काय अत्याचार वगैरे झालेला आहे किंवा लैंगिक असल्ट म्हणता येईल तसं झालेलं आहे आणि तिला 20व्या वर्षी ते आठवलं किंवा काय झालं तरी सुद्धा ती तक्रार देऊ शकते. त्याला काही ह्याचं बंधन नाहीये. म्हणजे ती कधी पण तक्रार देऊ शकते. तिला 4थ्या वर्षी जरी झालेला असेल तिच्यावर लैंगिक असल्ट आणि तिला तो आठवल्यानंतर 12 वर्षाची झालेलं वगैरे असतं तरी सुद्धा ती पोक्सोचं कंप्लेंट दाखल करू शकते. संबंधित व्यक्तीवर गुन्हा रजिस्टर होतोच. आता अशा प्रकरणांमध्ये आरोपीला आपण निर्दोष आहोत हे सिद्ध करण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत किंवा कोणते पुरावे जे आहेत ते महत्वाचे आहेत? पुरावे म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याने घटनेबाबतची संपूर्ण अगदी इत्थंभूत माहिती ही स्वतःच्या वकिलांना दिली पाहिजे, अगदी जी खरी आहे ती. आणि त्याच्यानंतर मग त्या खऱ्या माहितीशी निगडीत जर काही त्याच्याकडे पुरावे असतील तर ते सुद्धा त्याने आपल्या वकिलांना देणं गरजेचं आहे. कुठलीही म्हणजे खोटेपणा न करता तरच तो वकील त्याला त्याच्यातून बाहेर काढू शकतो. आणि म्हणजे अशा स्वरूपाचं म्हणजे तो जर निर्दोष असेल तर त्याच्याकडे पुरावे 100% असणार, हे सगळ्या गोष्टी. आणि जर लव्ह अफेअरचं जरी म्हटलं आपण, लव्ह अफेअरची जी स्टोरी आहे आणि मग त्याच्यातून झालेलं असेल तर त्याच्याकडे ऑब्व्हियसली फोटोग्राफ्स आहे, ते सगळे मेसेजेस जे लव्ह अफेअर सिद्ध करू शकतील अशा प्रकारचे. म्हणजे त्याचं निर्दोषत्व कोण सिद्ध करणार आहे त्याचं कोर्टामध्ये? त्याचा आरोपीचा वकील. मग आरोपीच्या वकिलांची जबाबदारी आहे की त्याच्याकडून माहिती व्यवस्थित घेणं घटनेच्या संदर्भातली असं. आणि जर त्याच्याकडे ही माहिती असेल की पोलिसांनी कशा प्रकारे त्याला अरेस्ट केले, कशी इलिगल अरेस्ट आहे, तर त्या स्वरूपातली माहिती अशी देणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यावर खूप महत्त्व म्हणजे त्याचं पूर्ण हे केस जी आहे ती वकिलाच्या हातात आहे. त्यामुळे ती माहिती, बेसिक इन्फॉर्मेशन जी आहे ती देणं गरजेचं आहे. आणि मग ती आरोपीचे वकील मांडतातच पुढे जाऊन कोर्टामध्ये. त्याच्यावर त्याचं पूर्ण केस अवलंबून असते. त्यामुळे जे काही त्याला पुरावे मिळतील ते त्यांनी देणं गरजेचं आहे. कारण आरोपीच्या वकिलांचं काम हे नंतरच सुरू होतं त्याला अरेस्ट केल्यापासून. आणि मग तर त्याला कस्टडीमध्ये सुद्धा त्याचा काही छळ झाला तर आरोपी तसं सांगू शकतो वकिलांना. वकील अर्ज देऊ शकतात पोलीस कस्टडीच्या दरम्यान, जेव्हा त्याला मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर केलं जातं स्पेशल कोर्टामध्ये, तेव्हा तसं ते निदर्शनास आणून देऊ शकतात. आता आपण मगाशी उल्लेख केला की एखादी पीडिता, तिला जेव्हा समजलं किंवा आठवलं आपल्या काही वर्षानंतर तिने तक्रार दाखल केली, परंतु तो दोषी आहे हे कसं सिद्ध करता येईल इतक्या वर्षानंतर? आता कसं आहे माहितीये का की हा जो स्पेशल ऍक्ट आहे, स्पेशल ऍक्ट मध्ये पीडितेचा जबाब हा अतिशय महत्वाचा असतो. पीडितेचा जबाब, त्याच्यानंतर पीडितेच्या जबाबानुसार म्हणजे कोर्ट धरून चालतं की इथे गुन्हा घडलेला आहे. पीडितेच्या जबाबावरूनच कोर्ट धरून चालतं की इथे गुन्हे घडलेले आहे. मग आता पीडितेचा जबाब आहे, त्याच्यानंतर मग त्याच्याशी सुसंगत मेडिकल एव्हिडन्स आहे, पुढचा तपास जो पोलिसांनी केलेला असतो, तर त्याच्यानुसार हे सगळं प्रक्रिया चालते. म्हणजे जसं आपण म्हटलं की पोलिसांचं काम महत्वाचं आहे याच्यामध्ये. चाइल्ड वेलफेअर कमिटी अशा प्रकरणांमध्ये कशा पद्धतीची भूमिका असते? चाइल्ड वेलफेअर कमिटीची मेन रोल असा आहे की पीडितेला प्रोटेक्शन देणं, तिच्यावर कुठलाही दबाव आला नाही पाहिजे, कुठल्याही प्रकारे ती म्हणजे ती दबाव विरहित असली पाहिजे कायमस्वरूपी. त्याच्यानंतर तिच्या घरच्यांना सुद्धा प्रोटेक्शन दिलं जातं. आणि तिचं मनोधैर्य, थोडक्यात तिचं मनोधैर्य वाढवण्यासाठीचे प्रयत्न जे असतात ते चाइल्ड वेलफेअर कमिटीकडून केले जातात. म्हणजे तिचं मानसिक आरोग्य आहे, शारीरिक आरोग्य सुद्धा आहे त्याच्यामध्ये. आणि मग कॉम्पेन्सेशन स्कीम जसे मी म्हटलं त्यामुळे मनोधैर्य योजना वगैरे अशा स्वरूपाचं आहे. तर ते जिल्हा विधी प्राधिकरणाचं विधी सेवा प्राधिकरणाचं काम आहे. म्हणजे घटनेचं म्हणजे काय म्हणतात सत्यता पडताळून FIR ची कॉपी वगैरे बघून नंतर मग तिचं सगळा पोलिसांनी केलेला तपास बघूनच ते मनोधैर्य योजनेचे पैसे त्यांना लागू होतात. म्हणजे कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त जसं अमेंडमेंट प्रमाणे 10 लाखाची मर्यादा केली आहे त्यांनी. जसा गुन्हा गंभीर असेल त्याप्रमाणे ती स्कीममध्ये पैसे त्यांना मिळू शकतात पीडितेला आणि तिच्या घरच्यांना.
आता ॲज अ वकील म्हणून काम करताना आणि पॉस्को सारखे गुन्हे हाताळताना असं हम्म. एखादं प्रकरण असेल जे खूप सेन्सिटिव्ह वाटलं असेल किंवा ती प्रकरण हाताळताना खूप हॅमर झालं असेल? अशी बरीच आहेत. म्हणजे आता पोक्सोची प्रकरणं सगळ्याच म्हणजे पोक्सोचे केसेस चालवणारे जेवढे वकील आहेत, त्यांच्यासाठी हे टफ फाईटच असते. हं, कारण मुळात म्हणजे मी मगाच सांगितलं तसं प्रिझम्पशन आहे. त्यामुळे प्रिझ्यूम करून चालतं कोर्ट की गुन्हा घडलेला आहे. हं, त्यामुळे ते प्रिझम्पशन आपल्याला कोर्टाच्या मनात उतरवायला लागतं की नाही घडलाय गुन्हा, आम्ही निर्दोष आहोत. तर ते कसं? तर मग हे पुरावे आपले म्हणजे आरोपीने दिलेली माहिती कोर्टापुढे म्हणजे सादर करून. हं. आता पीडितेच्या बाबतीत कसं असतं की पीडितेला खूप सपोर्ट असतो. म्हणजे CWC झालं, वेगवेगळ्या NGOज झाल्या, जिल्हा न्यायालयातले सरकारी वकील झालं, म्हणजे ती पूर्ण सपोर्ट सिस्टीम तिला आहे. पण आरोपीच्या बाजूने सपोर्ट सिस्टीम काहीच नसते. त्याचं निर्दोषत्व कोण सिद्ध करणार आहे? आरोपीचा वकील. हं. किंबहुना असं पण मी बरेच केसेसमध्ये बघितलंय की त्यांच्याकडे पुरावेच नष्ट झालेले असतात. हो. म्हणजे त्यांचा अरेस्ट केल्यानंतर पहिलं पोलीस फोन घेतात, फोन जप्त करतात. मग फोनमध्ये जे काही पुरावे असतील ते जातात. त्यामुळे आरोपीला त्याचं निर्दोषत्व सिद्ध करणं हे खूप कठीण आहे आणि मी येत्या आता 17-18 वर्ष मी प्रॅक्टिस करते. त्याच्यामध्ये मी पोक्सोचे मॅटर भरपूर चालवले आणि प्रत्येक केस चॅलेंजिंग आहे. म्हणजे ती गँग रेप असू दे, नाहीतर दुसरी कुठली म्हणजे लव्ह अफेअरची जरी असली तरी लव्ह अफेअर ती काय स्वतः ॲडमिट नाही करत कोर्टापुढे. हं, तिला सगळं ती ब्रेन वॉश करून आणलेली असते. म्हणजे आता ती हे अशा खोट्या म्हणजे ह्याच्यामध्ये फॉल्स इम्प्लिकेशनमध्ये मी फॉल्स. सांगते. हं, तिला तसं सांगणं ती सांगूच शकत नाही कोर्टापुढे तसं, की मग होतं माझं प्रेम प्रकरण. तिला खूप दबाव असतो ना सगळ्याच घटना म्हणजे हं, हं. फॅमिलीचा दबाव आहे. त्यामुळे प्रत्येक पोक्सोची केस ही डिफिकल्टच असते. कारण आता कसं 302 केसेस आहेत, 302चे मॅटर आहेत. त्याच्यामध्ये व्यक्ती मयत होऊन गेलेली आहे, मृत व्यक्ती आहे, ती सांगायला येणार नाहीये. घटना बघणारा सांगणार आहे. आय विटनेस जर त्या घटनेला असतील तर ते ते सांगायला कोर्टात साक्ष द्यायला येतील किंवा मग सर्कमस्टन्सेसनुसार मग कोर्टाचं कामकाज चालेल त्या केसचं. पण ह्या घटनेमध्ये कसं असतं, की ज्या व्यक्तीवर अत्याचार झालेला आहे, ती व्यक्ती कोर्टासमोर येऊन हे सांगणार आहे, की येस माझ्यावर अत्याचार झालाय. त्यामुळे प्रत्येक पोक्सोची केस ही अतिशय डिफिकल्ट असते. अतिशय डिफिकल्ट. आणि हे प्रिझम्पशन्स वगैरेमुळे आणि आता अशा घटना घडल्यामुळे कोर्टावर सुद्धा प्रेशर येतं, की अशा घटनेमध्ये खूप म्हणजे पनिशमेंट दिल्या पाहिजेत, कन्व्हिक्शन रेट वाढवला पाहिजे. अशा स्वरूपाचं असतं. त्यामुळे ह्या सगळ्या ह्याच्यामधून मार्ग काढणारा एकच माणूस असतो तो आरोपीचा वकील. हं. तर त्यामुळे ती कसरत असते ॲक्चुअली आमची, की कोर्टाला हे पटवून देणं, की आम्ही दोषी नाही आहोत. मी आता चालवलेल्या आता सध्या लेटेस्ट चालू आहे 5 मुलींच्यावर रेपचं आहे केस. त्याच्यामध्ये वेगळा अँगल आहे, की तो अघोरी विद्या पण करत होता. हो. अशा स्वरूपाची आत्ता लेटेस्ट चालू आहे माझी मॅटर एक. म्हणजे ती ती केस जरा मला खूप म्हणजे काय म्हणता येईल डोक्याला हे त्रासदायक त्रासदायक आहे. आहे. म्हणजे त्याच्यात वेगवेगळे अँगल आहेत ना. हं, हं, तो हं. अघोरी विद्या पण करत नव्हता हे पण सिद्ध करायचंय. त्यांच्यावर रेप नाही झाला हे पण सिद्ध करायचंय. त्याच्यात त्याने किडनॅपिंग केलं नाही हे पण सिद्ध करायचंय. म्हणजे बरेच आहेत अँगल, बरेच सेक्शन्स मला म्हणजे सरकारला ते प्रूव्ह करायचेत आणि मला डिस्प्रूव्ह करायचेत. ओके. अशा स्वरूपाचे. पॉस्कोसारख्या प्रकरणामध्ये पीडित कुटुंबाला सरकारी भरपाई किंवा समुपदेशन कशा पद्धतीने दिलं जातं? एक तर समुपदेशन म्हणजे आपण CWCची जी कमिटी आहे, तर त्यांच्याकडून हे सगळं समुपदेशनाचं काम होतंच. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट योजना आहेत. म्हणजे मनोधैर्य योजना जसं आता मी म्हटलं हं. त्याप्रमाणे ती एक आहे. त्याच्यानंतर NGOज आहेत वेगवेगळ्या. NGO त्यांचं मानसिक बळकटीकरण करण्याचा प्रयत्न करतं आणि तिला म्हणजे तिच्यावर खरोखर अत्याचार झाला असेल तर तिला न्याय मिळवून देण्यासाठी हे सगळ्या यंत्रणा कार्यरत असतात. आणि त्यांचं काम चांगल्या प्रकारे चालतं सुद्धा. फक्त जसं म्हटलं त्याप्रमाणे आरोपीच्या दृष्टीने सुद्धा या कायद्यामध्ये म्हणजे मी मगाच म्हटलं जसं एज ऑफ अंडरस्टँडिंगचा मुद्दा कोर्टाने लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. कारण ती काळाची गरज आहे. कारण अशामुळे काय होईल की एक 20-25 इथला मुलगा नाहक म्हणजे तो आयुष्य काढेल जेलमध्ये आणि जेलमध्ये गेल्यानंतर तो वेगवेगळ्या आरोपींच्या म्हणजे अट्टल गुन्हेगारांच्या संपर्कात येतो. जो फक्त प्रेम प्रकरणातला एक तो बॉयफ्रेंड असतो त्यावेळेला. म्हणजे हं. जेलमध्ये जाण्याच्या अगोदर तो फक्त कोणाचा तरी मुलगा असतो. एका गर्लफ्रेंडचा बॉयफ्रेंड असतो. पण जेलमध्ये गेल्यानंतर त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलतं. वेगवेगळ्या लोकांशी तो डील करत असतो जेलमध्ये. त्यामुळे
आरोपीच्या दृष्टीने सुद्धा कोर्टाने निकाल देताना त्या दृष्टीने सुद्धा जर प्रेम प्रकरण असेल तर तिथे सुद्धा थोडी लिनियन्सी दाखवून त्याला न्याय मिळवून देणं, म्हणजे ते योग्य सांगड घालणं खूप गरजेचं आहे. कायद्यावर नुसतं बोट ठेवून चालणार नाही ना, त्याच्यामध्ये थोडंसं हे लिनियन्सी पण दाखवता येईल कोर्टाला. आता अशा प्रकारची प्रकरणं म्हणजे ही प्रकरणं शाळेमध्ये झाली असतील किंवा कॉलेजमध्ये एखाद्या प्रायव्हेट क्लासेसमध्ये झाले असतील, तर कशा पद्धतीची प्रक्रिया असते किंवा शाळा कॉलेज असेल किंवा एखादी संस्था असेल तर त्यांनी कशा पद्धतीची मदत जी आहे किंवा कोणती खबरदारी घेतली पाहिजे? आता शाळांमध्ये कसं आहे की आपल्या गव्हर्नमेंटचे रूल्स आहेत त्याप्रमाणे त्यांना गुड टच बॅड टच हे शिकवणं, काउन्सिलर ठेवणं, नेमणं, प्रॉपर नेमणूक असते काउन्सिलरची. मग ते काउन्सिलर जे असतं त्यांचं काम हेच असतं ना की म्हणजे त्यांचं एक मंथली किंवा असं क्वार्टरली रिपोर्ट्स असतात, त्यांचं काउन्सिलिंग. तर त्या काउन्सिलिंगमध्ये जर आढळलं की काहीतरी होतं या मुलीच्या बाबतीत, तर मग ते पुढे त्याची सखोल चौकशी, आणि मग सखोल चौकशीमध्ये जर आढळून आलं की एखाद्या शिक्षकाने किंवा काही टॉर्चर होतं या मुलीला शाळेमध्ये, तर मग त्या संदर्भात चौकशी होते मग पुढे, आणि मग ते प्रकरण पोलिसांपर्यंत जातं. आणि मग म्हणजे थोडक्यात शाळेचे जे डायरेक्टर असतात किंवा जो स्कूल टीचर असतो, काय म्हणता येईल ते क्लास टीचर असतो, त्यांची जबाबदारी असते की एखादं काही गैरवर्तन होत असेल तर त्यांनी ते तात्काळ लक्षात आणून देणं खूप गरजेचं आहे. आता हे जर त्यांनी लक्षात आणून दिलं नसेल तर त्या डायरेक्टर, जे संबंधित शिक्षक, जो कोण असेल क्लास टीचर वगैरे, त्या सगळ्यांना ह्या पोक्सोच्या कायद्यामध्ये घेतलं जातं. जसं की बदलापूर प्रकरणामध्ये झालं. हां, तसं सेम तसं त्यांना पण या कायद्यामध्ये तशी पण तरतूद आहे, काही सेक्शन्स आहेत त्याच्यामध्ये यांच्यावर पण गुन्हा रजिस्टर होतो, आणि मग त्यांना त्याप्रमाणे त्या गुन्ह्याच्या गंभीरतेप्रमाणे हे असते, म्हणजे पनिशमेंट असते. म्हणजे एखाद्या पीडितेवर शाळेमध्ये अत्याचार झाला तर सगळे डायरेक्टरपासून टीचरपासून सगळेजण त्या ह्याच्यामध्ये सिस्टीमचा भाग होतात, म्हणजे पोक्सोमध्ये त्यांना पण तो पोक्सो लागू होतो. आता लैंगिक अत्याचाराचं एखादं प्रकरण समोर आलं, आता आपण रिसेंटलं घ्यायचं झालं की मालेगावचं प्रकरण, अशा प्रकरणामध्ये समाज माध्यमांमध्ये किंवा सोशल मीडियावरती अशा प्रकरणाचे अत्यंत संवेदनशील प्रकरण असतं खरं तर, परंतु सोशल मीडियामध्ये हे प्रकरण पोहोचावं म्हणून बऱ्याचदा असं होतं की पीडितेचा चेहरा असेल, नाव असेल किंवा तिच्या कुटुंबाची ओळख असेल, तिच्या कुटुंबाचे व्हिडिओज असतील, ह्या सगळ्या गोष्टी व्हायरल केल्या जातात. तर समाज माध्यम म्हणून किंवा माध्यमांना पॉस्को कायद्यामध्ये कुठल्या तरतुदी आहेत किंवा कुठल्या मर्यादा ज्या आहेत त्या आखून दिल्या पाहिजे आणि एक समाज म्हणून, एक नागरिक म्हणून आपण कुठल्या गोष्टींच्या मर्यादा राखल्या पाहिजे? अतिशय चांगला प्रश्न आहे. ह्याच्यामध्ये कसं आहे की कायद्यामध्ये ती तरतूद आहे, स्पेसिफिक तरतूद आहे की निर्भया म्हणजे जी पीडित मुलगी आहे तिचं नाव, तिचा ॲड्रेस, तिचं स्कूलचं नाव, तिच्या रिलेटिव्हचं नाव, तिच्या आईवडिलांचं नाव, हे सगळं सगळं कुठे हे अतिशय कॉन्फिडेन्शियल ठेवलं पाहिजे. आणि चार्जशीटमध्ये सुद्धा त्याच्या कुठल्याही म्हणजे मित्रमैत्रिणींची पण नावं, हे सगळा कुठलाही उल्लेख त्या चार्जशीटमध्ये नसला पाहिजे, अशी कायद्यामध्ये तरतूद आहे. आणि प्रसारमाध्यमांचं म्हटलं तरी प्रसारमाध्यमांना सुद्धा तोच नियम लागू होतो. पण आता आपण बघतो की एकदम फार जनभावना उसळतात आणि मग ते असं प्रकारचं होतं. पण ते खूप टाळलं पाहिजे. आणि आपण सुद्धा एखादी गोष्ट, म्हणजे ही आता आपण जर क्लिप फॉरवर्ड करत असू तर असे क्लिप वगैरे फॉरवर्ड नाही केल्या पाहिजे, शेअर नाही केल्या पाहिजेत, जेणेकरून म्हणजे हा तिच्या मनावरचा आघात आहे. तिच्या मनावरचा आघातामुळे हा गुन्हा म्हणजे तो झालेला आहे रजिस्टर. हे साधी गोष्ट नाही आहे ही. 302 किंवा मोक्यासारखी अशी साधी गोष्ट नाही. ह्या तिच्या मनावर झालेला आघात आहे. त्यामुळे तिला न्याय मिळवण्यासाठी या सगळ्या गोष्टींचं पालन करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे ह्याचं गांभीर्य समाजाला असलं पाहिजे की न्याय तुम्ही मागताच आहे, न्याय मिळेल सुद्धा या घटनेमध्ये. पण अशा प्रकारे नाही की एन्काउंटरची मागणी करणं किंवा तिची पोस्टर लावून काहीतरी तिला श्रद्धांजली वाहणं, ह्याने तिला न्याय मिळणार नाहीये. न्याय तिला कायद्याच्या चौकटीत राहून मिळणारच आहे. तो त्याला फाशीच्या शिक्षेपर्यंत जाईल तो अशा प्रकारे पोलीस तपास करतच आहेत. त्यामुळे हे टाळलं पाहिजे. म्हणजे आपण सुद्धा आता एक म्हणजे फॉरवर्ड करताना सुद्धा, शेअर करताना सुद्धा ही गोष्ट खूप गरजेची आहे, खूप लक्षात घेणं गरजेचं आहे की पीडित व्यक्ती जी आहे ती एक लहान मुलगी आहे. हे अतिशय घृणास्पद काम आहे ते. आत्ताच्या घटनेचा विचार केला तर ते अतिशय, जसं निर्भयाचं पण अतिशय घृणास्पद, म्हणजे ते पाशवी म्हणता येईल, त्यांना मानव म्हणता येणार नाही, माणूस म्हणता येणार नाही, अमानवी कृत्य. माझं एक प्रांजळ मत असं आहे की 2012 साली हा कायदा अंमलात आला,
पण आता आपण 2025 मध्ये आहोत, म्हणजे साधारण 13 वर्ष झाली असतील, तरी सुद्धा त्याच्यामध्ये या घटना घडतच आहेत. ह्या कमी झालेल्या म्हणजे असं नाही ना की संपल्याच आता ह्या घटना. पण ह्या का घडतायत? कारण समाजामध्ये त्याचं म्हणजे अवेअरनेस जो म्हणतो तो नाहीच आहे मुळात या कायद्याचा. बरीच कलमं आहेत. आता काय केलं तर ह्याला शिक्षा होते हे तुम्ही जसं बॅड टच गुड टच शिकवतात तसं हे पण ह्याचं पण कायद्याचं पण नॉलेज शाळांमध्ये देणं गरजेचं आहे. हे म्हणजे ठराविक सेक्शन तरी सांगणं गरजेचं आहे की हे असं असं झालं तुमच्या हातून तर ह्याला 5 वर्षाची शिक्षा आहे. असं हे पण हे लीगल अवेअरनेस जो म्हणतो ना, लॉचं या नॉलेज, पोक्सो कायद्याचं नॉलेज शाळांनी देणं गरजेचं आहे. एनजीओनी तसे सेमिनार आयोजित करावेत. पॉस्कोच्या प्रकरणामध्ये किंवा बलात्काराच्या प्रकरणांमध्ये आपण घेऊयात की प्रत्येक देशामध्ये शिक्षा जी आहे त्या आरोपीला वेगवेगळ्या पद्धतीची होते. अ, आणि भारतातून अशी बऱ्याचदा ओरड होते की भारतामध्ये ही प्रकरणं वाढतायत कारण की आरोपीला फार फार तर फाशीची शिक्षा दिली जाते किंवा पुराव्याअभावी त्याची निर्दोष सुटका केली जाते. त्याच्यामुळे एन्काउंटरची मागणी होते किंवा भर चौकात त्याला गोळ्या घाला, अशा प्रकरणाची जी आहे ती मागणी होते. किंवा बऱ्याच असं होतं की पुरुषाचं प्रायव्हेट पार्ट जे आहे ते हे करा, अशा बऱ्याच वेगवेगळ्या मागणी होते. तर भारतामध्ये अशा शिक्षेची तरतूद होऊ शकते का आणि कशा पद्धतीचं म्हणजे सांगता येईल? नाही असं म्हणजे हे भारतामध्ये अशा प्रकारची प्रक्रिया राबवली जाणार नाही. अशा प्रकारची शिक्षा भारत सरकार तरी मला वाटत नाही की अशी तरतूद करतील. कारण हे अतिशय अमानवी आहे. म्हणजे त्याला असं कुठलाही कायदा झाला तर कायद्याला पळवाट आहे. तो जर आटोक्यात आणायचा असेल गुन्हा तर त्याचं अंमलबजावणी ही अतिशय योग्य प्रकारे, चांगल्या प्रकारे, प्रभावीपणे करणं गरजेचं आहे. तरच तो गुन्हा आटोक्यात येईल. एन्काउंटर करून तो गुन्हा आटोक्यात येणार नाही. तर तो अगदी तळागाळापर्यंत म्हणजे आता आपण म्हणतो गुड टच बॅड टच हे फक्त शहरी भागामध्ये झालं किंवा जिल्हा लेवलला झालं. पण अतिशय अशा वाड्या, आदिवासी पाडे अशा प्रकारे तिथे ज्या शाळा आहेत त्यांना कुठे माहिती असणार आहे गुड टच बॅड टच. मग ती जबाबदारी येते एनजीओची वगैरे, सीडब्ल्यूसीची येते. मग त्यांचं तो अवेअरनेस फार महत्वाचा आहे. हे एन्काउंटर किंवा शरीराचं प्रायव्हेट पार्ट तोडून टाकणं वगैरे हे अशा प्रकारचं म्हणजे कायदा हातात घेण्याचं काम आहे. हे करू नये ऍक्च्युली. तशा स्वरूपाची भारत सरकार तर अजिबात इम्प्लिमेंटेशन होणार नाही याच्या बाबतीत. आता पॉस्को कायद्यामध्ये कोणत्या सुधारणांची गरज आहे म्हणू शकतो किंवा कोणते बदल आहेत जे अपेक्षित आहेत? जसं आता मी म्हटलं त्याप्रमाणे एज ऑफ अंडरस्टँडिंग हे कन्सिडर केलं पाहिजे. तर तशा प्रकारची तरतूद त्याच्यामध्ये झाली पाहिजे. हे फार महत्वाचा बदल होईल तो जर असं झालं तर. कारण आत्ता सोशल मीडियामुळे हे असे शरीर संबंध वगैरे अशा घटना किंवा हे म्हणजे माहीत नाही 15-16 वर्षाच्या मुलींना असं होऊ शकत नाही. त्यामुळे एज ऑफ अंडरस्टँडिंगचा फॅक्टर खूप मॅटर करेल. जर सुप्रीम कोर्टांच्या पुढे ते प्रलंबित आहे प्रकरण, पण तो जर झालं म्हणजे ते इम्प्लिमेंटेशन करायचं झालं तर ते करणं खूप गरजेचं आहे. आणि ते प्रभावीपणे म्हणजे त्याच्यामध्ये जर म्हणजे निर्दोष काय म्हणता येईल त्याला, ते म्हणजे ज्यांनी गुन्हा केलेला नाही, जे भरडले गेलेत नुसतेच ह्याच्यामध्ये पोक्सो आहे म्हणून, तर त्यांना तो रिलीफ मिळेल असं माझं मत आहे. आता मगाशी तुम्ही उल्लेख केला की चाइल्ड वेलफेअर कमिटीनं गुड टच बॅड टच सारख्या गोष्टी शिकवल्या पाहिजे. पण एक पालक म्हणून किंवा एक सामान्य नागरिक म्हणून आपण कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे मुलांच्या संरक्षणासाठी? मग त्याच्यामध्ये कसं आहे की आपण पालक म्हणून आता मुलीचा जर पालक असू तर तिला ते समजून सांगितलं पाहिजे. जसं काय होत असेल तर तू एकदम इमिडिएटली तू सांगितलं पाहिजेस घरी किंवा तुझ्या टीचरला सांगितलं पाहिजेस. हे तिला अवेअरनेस झालं पाहिजे. म्हणजे कुठल्याही शरीराच्या कुठल्याही भागाला टच होत असेल, कोण करत असेल जाणीवपूर्वक काय, तर ते त्यांनी इन्फॉर्म लगेच केलं पाहिजे इमिडिएटली. त्याच्यानंतर मुलाचा जर मुलगा असेल तर त्याला सुद्धा ते लागूच होतं. आणि अशा प्रकारे म्हणजे इमिडिएटली तिने किंवा त्याने ही इन्फॉर्मेशन पालकांना आणि स्कूल टीचरना देणं हे खूप गरजेचं आहे. आणि घरामध्ये सुद्धा म्हणजे आपण पण असं सांगितलं पाहिजे असं की असं जर होत असेल तर तुम्ही काय काय करा. म्हणजे हे सामाजिक भान जे आपण म्हणतो ना, ते खूप गरजेचं आहे. म्हणजे गव्हर्नमेंट सरकार कायदे करतो म्हणजे प्रभावीपणे ते राबवले पण जातात. पण समाजाचं सुद्धा ते आपण समाजामध्ये राहतो. समाजातल्या लोकांचं सुद्धा हे प्राथमिक कर्तव्य आहे अशा घटना घडत असेल आटोक्यात आणणं, असं मला वाटतं. म्हणजे ते एक थोडं सामाजिक जबाबदारी म्हणून प्रत्येकाने हे लक्षात घेणं गरजेचं आहे.
खूप खूप धन्यवाद मॅम. पॉस्को या कायद्याविषयी आपण या सिरीजमधून माहिती जाणून घेतली. अर्थात अत्यंत संवेदनशील प्रकरणं असतात, ती हाताळणं सुद्धा अत्यंत जिगरीचं काम लागतं. परंतु अशा प्रकरणामध्ये समाज म्हणून आपणही काही गोष्टींचं भान ठेवलं पाहिजे आणि जागरूकता निर्माण केली पाहिजे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.